दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्सव. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्सव. या उत्सवात आपल्यासोबत आहे साहित्य उत्सव. दीपोत्सव दिवाळी अंकात ऐकूयात दीपावलीच्या आजच्या दिवसाचं महत्त्व. लेखक आणि सादरकर्ते दिनेश महाजन. तंत्रसहाय्य शुभम देशमुख. नमस्कार. साहित्य उत्सवावरील सर्व मंडळींना दिनेश महाजनचा सस्नेह नमस्कार. आज दीपोत्सव या ध्वनिमुद्रित दिवाळी अंकामध्ये आपण ऐकूयात बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा याविषयी 2 शब्द. आज 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे पूर्ण मुहूर्त मानले जातात आणि आजचा अर्धा मुहूर्त मानला जातो. आजच्याच दिवशी जो असुर कुळातील राजा होता, बळीराजा, जो की असुर कुळातील जरी असला तरी अत्यंत लोककल्याणकारी असा तो राजा होता. असुर कुळातील म्हणजे राक्षस कुळातील. राक्षस कुळातील यापूर्वीचे जे राजे होऊन गेलेले आहेत, जसे की भस्मासूर असेल, नरकासूर असेल, तर शुंभ निशुंभ असेल, दैत्य असेल, हे सगळे जनतेचं किंवा लोकांना छळणारे राजे होते. परंतु बळीराजा हा जो होता हा चांगला राजा होता. पण त्याचा अति चांगुलपणा, अति दानशूरता ही देखील कधीकधी घातक ठरते. तेच या बलीच्या संदर्भामध्ये झालं. बळीराजा कुणालाही दान देत होता, कुणालाही नाही म्हणायचं नाही, ही त्याची सवय होती. कधीकधी चांगल्या गोष्टीचा सुद्धा खूप त्रास होतो आणि त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतात. हे आपण आज देखील पाहतो की त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला बुवा असं आपण म्हणतो अनेकदा. आणि असं गैरफायदा घेणारे आसुरी शक्तीचे लोक असतात समाजामध्ये. तर तसंच त्या बळीच्या देखील जो दानशूर बली होता, त्याच्या सवयीचा किंवा त्याच्याकडून दान घेऊन त्याचा गैरफायदा घेणारे इतर काही राक्षस मंडळी होती आणि त्याचा खूप घातक परिणाम झाला असता. म्हणून विष्णूने आपल्या एक मुंजाचे रूप धारण केले आणि लहान मुलाचे रूप धारण करून बलीकडून त्रिपाद भूमी दान मागितली. तर त्याने दान दिली विष्णूंना. एक पाय ठेवला, त्यांनी पृथ्वी पूर्ण व्यापून टाकली एका पायात. दुसरा पाय ठेवला त्यावेळेस पूर्ण अंतरिक्ष व्यापलं. तिसरा पाय कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला. बळीराजा म्हणाला, ठेवा आमच्या डोक्यावर. अर्थात हे सगळं नियोजनबद्धच झालं होतं. कारण अशा पद्धतीचे जर लोक समाजामध्ये असतील, अतिदान करणारे, अति चांगल्या वृत्तीचे जर असतील, तर त्याचा कधीतरी विनाश हा समाजाचा विनाश होतो. तो समाजाचा विनाश होऊ नये म्हणून आणि या बलीला देखील एक अमरत्व प्राप्त करून द्यावं, एक मोक्ष द्यावा, या उद्देशाने भगवान विष्णूंनी हे पाऊल उचललेलं आहे, वामनांनी हे पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून मग तिसरा पाय त्याच्या मस्तकावर देत असताना जेव्हा लक्षात आलं आता वामनांच्या, विष्णूच्या, की आता हा पाताळामध्ये जाणार आहे, तेव्हा मग वामनांनी विचारलं की तुझी अंतिम इच्छा सांग आणि तुला काय वर हवा आहे. तेव्हा बली म्हणाला की 3 दिवस, किमान 3 दिवस या भूतलावरती माझं राज्य असावं. आता मी पूर्ण राज्य, आता माझं विनाश पावणार आहे, मी आता पाताळात जाणार आहे, तर माझं किमान 3 दिवस तरी राज्य असावं. भुकेजल्यांना दान दिलं जावं, नंतर यमदीपदान करावं, दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा, अशा प्रकारची इच्छा त्या बलीने व्यक्त केली होती. आणि वामनाने तथास्तु म्हटलं. त्याचप्रमाणे हे 3 दिवस जे आहेत म्हणजे बलिप्रतिपदा, नंतर द्वितीया
म्हणजे भाऊबीजेचा दिवस आणि कालचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन असा दिवस, हे 3 दिवस इथे आपल्या भूतलावरती बलीचं राज्य असेल अशा प्रकारची मागणी या बलीराजाने केली आणि वामनाने त्याला तथास्तु म्हटलं. तेव्हापासून हे 3 दिवस बलीचं राज्य म्हणून आपण पाळतो, मानतो. आणि एकमेकांना दान देणं किंवा सगळ्यांना आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी करून घेणं, दीपोत्सव करणं, स्वच्छता ठेवणं, अशा प्रकारचं ते आपण सुरू केलेलं आहे. थोडक्यात हा महत्त्वाचा विचार या ठिकाणी आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.